तिसऱ्या दिवशी देखील TV9 मराठी रिएलिटी चेक करण्याचा प्रयत्न करते। इंधन पुरवठा हा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सुरळीत आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। या ग्रामीण भागातील कुरा परिसरामध्ये आपण आलेलो होतो। सध्या SR पेट्रोल पंपावरती आपण उभा आहोत। या ठिकाणी मुबलक जो आहे पेट्रोलचा साठा हा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे। ते त्याचं कारणही या ठिकाणी जर पाहिलं आपण तर कॅनमध्ये इंधन पुरवठा देणे थांबवल्यामुळे ते आतापर्यंत हा पेट्रोल पुरत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तर डिझेलचा जो साठा आहे हा संपलेला आहे। तर दुसरीकडे रिएलिटी चेक केल्याचा प्रयत्न आपण द्वारका किसान पेट्रोल पंपावरती कालपासून पेट्रोल आणि डिझेल संपलेलं आहे अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सध्या रात्रीचे 12 वाजलेले आहे आणि हे रिएलिटी चेक करण्याचा आपण तिसऱ्या दिवशी देखील प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। काही ठिकाणी बहुतांश पेट्रोल पंपावरती मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल आहे मात्र डिझेल नाही अशी स्थिती आहे। तर काही पेट्रोल पंपावरती डिझेल आहे तर पेट्रोल नाही अशी स्थिती आहे आणि पेट्रोल संपल्याची स्थिती आहे। आणि मुक्ताईनगर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कशा प्रकारे सामोरे जावं लागतंय, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सांगतायत की इंधन पुरवठा हा सुरळीत आहे, अफवेवर विश्वास करू नका, जो इंधन पुरवठा सुरळीत वापर करा। असं असताना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इंधन पुरवठा जो आहे हा पेट्रोल या ठिकाणी उपलब्ध आहे। SR पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोल संपल्याची स्थिती आपल्याला दिसून आली। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।